श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. उद्या वार आहे सोमवार आणि नवरात्रीतला 9वा दिवस म्हणजे शेवटचा दिवस नवमी. तर या दिवशी आपल्याला बघा सिद्धिरात्री या मातेची पूजा करायची असते. या मातेला आपल्याला नैवेद्यामध्ये तीळ अर्पण करायचे असतात आणि तसेच या दिवशीचा जो रंग आहे तर तो आहे मोरपंखी. मोरपंखी रंगाचे कपडे आपल्याला या दिवशी आवर्जून परिधान करायचे आहेत. सिद्धिदात्री माता जी आहे तर ती सिद्धी प्राप्त करणारी देवता आहे. सोबतच तिला सिद्धीची मालकीन असं सुद्धा म्हटलं जातं. नवरात्रीचा 9वा दिवस हा अतिशय महत्त्वाचा असतो आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा आवर्जून करायचे असतात. नवरात्रीचा 9 दिवस म्हणजे बघा आपल्याला घट उठवायचे असतात. काही ठिकाणी 9व्या दिवशी घट उठवतात तर काही ठिकाणी 10व्या दिवशी घटे उठवले जातात. तर पहा, ज्यावेळेला आपण घट उठवत असतो तर त्यावेळेला घटातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं असतं आणि यासारख्या गोष्टी आपण करत असतो. त्याचप्रमाणे उद्या उपवासाचा म्हणजे नवरात्रीच्या 9 दिवसांच्या उपवासाचा उद्याचा शेवटचा दिवस सुद्धा आहे आणि या दिवशी आपण उपवास सोडत असतो. तर तुम्हाला पहा एक अतिशय प्रभावशाली उपाय मी सांगणार आहे. तर तो उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे. ज्या दिवशी तुम्ही कलश उठवणार असाल तर त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुमच्याकडे जर 9व्या दिवशी तुम्ही कलश उठवत असाल किंवा घट उठवत असाल तर त्या दिवशी करायचा आहे. पण जर तुम्ही 10व्या दिवशी तुमचे घट हलवत असाल तर हा उपाय तुम्हाला त्या 10व्या दिवशी करायचा आहे. तर आता काय करायचं आहे, तुम्ही जो कलश बसवलेला असेल किंवा तुम्ही जो घट बसवलेला असेल तर तो उचलण्यापूर्वी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या पण काही अडचणी आहेत तर त्या संपूर्णपणे नष्ट होतील आणि तुमच्या ज्या काही कठीणातील कठीण इच्छा सुद्धा आहेत तर त्या सुद्धा फक्त 1 दिवसात पूर्ण होतील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. सर्वप्रथम तुम्ही जो घटावरती नारळ ठेवलेला असेल किंवा तुम्ही जो तुमच्या कलशामध्ये नारळ ठेवलेला असेल, ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा नारळ ठेवलेला असेल तर त्या नारळाचं काय करायचं आहे, तर तो नारळ आपल्याला कधीही फोडायचा नाहीये. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण नारळ जो आहे तर फोडून त्याचे गोड पदार्थ बनवत असतो आणि तो प्रसाद म्हणून सुद्धा वाटत असतो. पण हा जो नारळ आहे तर तो तुम्हाला जमिनीमध्ये गाडायचा आहे आणि त्याचं तुम्हाला झाड तयार करायचं आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आणखीन एक मी ऑप्शन सांगत आहे. तर एक लाल कपडा तुम्हाला घ्यायचा आहे, नारळ तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि त्या लाल कपड्यामध्ये हा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे. तर त्या घटामध्ये किंवा कलशामध्ये तुम्ही जो नारळ ठेवलेला असेल तर तो नारळ तुम्हाला अशा पद्धतीने ठेवायचा आहे. तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या घराच्या एखाद्या कोपऱ्याला तो बांधायचा आहे किंवा तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये किंवा त्या ठिकाणी तुमचा व्यवसाय असेल, व्यवसायाची तिजोरी असेल किंवा तुमचं दुकान असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हा नारळ ठेवला तरीही चालेल. पण हा जो नारळ आहे तर तो चुकून सुद्धा आपल्याला फोडायचा नाहीये. आता यानंतर घटातलं जे पाणी आहे तर त्याचं आपल्याला काय करायचं आहे, तर हे पाणी सुद्धा आपल्याला ओतून द्यायचं नसतं. हे जे पाणी आहे तर ते त्या पाण्यामध्ये दैवी शक्ती आलेली असते. आपण 9 दिवस याची पूजा केलेली असते. देवीचे रूप त्या पाण्यामध्ये आलेलं असतं आणि म्हणूनच आपण जे घटाचे 9 दिवस पूजा करत असतो तर ते पाणी इतकं पवित्र झालेलं असतं आणि त्या घटातल्या पाणी जे राहिलेलं असतं तर ज्या ठिकाणी तुम्ही घट बसवत असता तर ते जे पाणी आहे तर ते 9 दिवसानंतर हे एक पवित्र पाणी झालेलं असतं. त्यामध्ये एक दैवी शक्ती आलेली असते. त्यामुळे हे पाणी जे आहे तर ते आपल्याला चुकून सुद्धा फेकायचं नाहीये, कुठेही ओतायचं नाहीये. तर हे पाणी काय करायचं आहे, तर तुम्हाला तुमच्या घरातल्या सर्व व्यक्तींवरती शिंपडायचं आहे. घरामध्ये तुम्हाला तुमच्या सर्व कोपऱ्यांमध्ये हे पाणी शिंपडायचं आहे. त्यानंतर हे जे पाणी आहे तर ते थोडंसं पाणी तुम्ही तुळशीला सुद्धा अर्पण करायचं आहे. पाणी तुम्ही हे तुळशीला अर्पण करू शकतात. बरेच जण असं म्हणतात की घरातलं पाणी जे आहे तर ते तुळशीला अर्पण करायचं नसतं, म्हणजे घटातलं पाणी आपण तुळशीला अर्पण करायचं नसतं, पण तुम्ही तुळशीला अर्पण करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही ह्यातलं पाणी जे आहे तर ते थोडंसं ते पिंपळाला सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात. तर यानंतर काय करायचे आहे, तर तुम्ही एक बॉटलमध्ये हे पाणी तुम्ही साठवून ठेवलं तरीही चालेल. अगदी गंगाजलाप्रमाणे हे अगदी पवित्र पाणी झालेलं असतं, त्यामुळे तुम्ही हे पाणी साठवून सुद्धा ठेवू शकता. अमावस्या पौर्णिमा या ज्या महत्त्वाच्या तिथी असतात तर त्यामधलं तुम्ही थोडं थोडं पाणी तुमच्या घरामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर ज्या वेळेला तुम्ही अंघोळ करत असता तर तुम्ही तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा हे पाणी थोडं थोडंसं टाकून त्या पाण्याने तुम्ही अंघोळ केली तरी सुद्धा चालेल. ज्या वेळेला तुम्ही हे पाणी तुमच्या अंघोळीसाठी वापरता तर त्यावेळेला तुमच्यावरती जर काही वाईट बाधा झाली असेल, करणी बाधा झालेली असेल, काही नकारात्मक शक्ती असतील तर त्या संपूर्णपणे निघून जातील. त्यामुळे हे पाणी आपल्याला इथे तिथं कुठेही न फेकता एखाद्या बॉटलमध्ये एखाद्या गंगेच्या पाण्याप्रमाणे तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे.
आता उपाय काय करायचा हे आपण आता पाहूयात. तर ज्या दिवशी तुम्ही घट उठवणार आहात, म्हणजे नवमी दिवशी किंवा दशमी दिवशी ज्या दिवशी तुम्ही घट हलवणार आहात, तर उठवण्याच्या अगोदर किंवा तो हलवण्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, तर त्या घटाला किंवा त्या कलशाला तुम्हाला तुमचे दोन्ही हात लावायचे आहेत. हात लावल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, दुर्गा मातेच्या 9 रूपांची तुम्हाला स्मरण करायचं आहे, नामस्मरण तुम्हाला करायचं आहे. पहिल्या दिवशी तुम्ही कोणत्या देवीचे रूप केले, दुसऱ्या दिवशी तुम्ही कोणत्या देवीची पूजा केली, तिसऱ्या दिवशी तुम्ही कोणत्या देवीची पूजा केली, अशा पद्धतीने 9 रूपांची तुम्हाला नावं किंवा नामस्मरण हे करायचं आहे. त्यानंतर नवारणव मंत्र तुम्हाला 108 वेळेला म्हणायचा आहे. आता हा जो नवारणव मंत्र आहे, तर तो तुम्हाला तुमच्याकडे जर नित्यसेवेची स्वामी महाराजांची पोथी असेल तर त्या पोथीमध्ये सुद्धा तुम्हाला मिळेल, मंत्र विभाग या सेक्शन मध्ये. पण जर तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक किंवा पोथी नसेल तर मग तुम्ही गुगलवरती सर्च करा, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हा मंत्र मिळेल. तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा नवारणव मंत्र आहे. तर हा नवारणव मंत्र तुम्हाला 108 वेळेला म्हणायचा आहे. तर तुम्ही हा अतिशय प्रभावशाली असा मंत्र आहे, इतका प्रभावी हा मंत्र आहे की तुम्ही नवरात्रीमध्ये फक्त दररोज या मंत्राचं पठण जरी केलं असेल तरी सुद्धा तुम्हाला संपूर्ण नवरात्रीच्या 9 दिवसांचं पुण्यफळ प्राप्त होत असतं. इतका हा प्रभावी असा नवारणव मंत्र असतो. आता या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. दोन्ही हात तुमच्या कलशाला किंवा त्या घटाला लावायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला 108 वेळेला हा मंत्र म्हणायचा आहे. मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला 108 वेळेला तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. इच्छा तुमची कोणतीही असू दे, तुमची स्वतःची इच्छा असू दे, तुमच्या पतीची इच्छा असू देत किंवा तुमच्या मुलांच्या बाबतीतल्या इच्छा असू देत. जसं की तुमचा एखादा व्यवसाय असेल, नोकरी असेल तर त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होऊ देत किंवा त्यामध्ये तुम्हाला प्रमोशन मिळू दे, तुमचा जो काही त्या व्यवसायामध्ये प्रॉफिट आहे तर तो तुम्हाला मिळू देत. त्याचबरोबर मुलांच्या बाबतीत तुम्हाला तुमची मुलं जर एखादी डिग्री घेत असतील तर ती डिग्री त्यांना चांगल्या पद्धतीने मिळू देत, चांगल्या मार्क्सने त्यांना मिळू देत. त्याचबरोबर त्यांना नोकरी प्राप्त होऊ देत. अशा प्रकारच्या ज्या काही इच्छा असतील, त्याचबरोबर मला घर घ्यायचं आहे किंवा मला गाडी मिळू देत, अशा प्रकारच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत. आता त्याचबरोबर तुम्हाला एखाद्या ठिकाणी जर जायची इच्छा असेल तर ती इच्छा सुद्धा तुम्ही या ठिकाणी व्यक्त करू शकता. तर अशा पद्धतीने तुमची जी काही इच्छा आहे आणि कठीणातील कठीण इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला 108 वेळेला घटाला 2 हात लावून व्यक्त करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता पहा, प्रत्येकाच्या काही ना काही इच्छा असतातच आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपण आयुष्यामध्ये आपल्या भरपूर कष्ट मेहनत करत असतो आणि त्यानंतर ज्या इच्छा आहेत तर त्या आपल्या पूर्ण होत असतात. पण कधी कधी काय होतं, तर भरपूर कष्ट करून मेहनत करून सुद्धा आपली इच्छा पूर्ण होत नाही. म्हणजेच काय, तर आपलं नशीब आपल्याला साथ देत नाही आणि म्हणूनच आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत. तर मग काय करायचं असतं, तर अशा वेळी आपण जे काही उपाय असतात तर ते करायचे असतात आणि हे उपाय केल्यामुळे आपलं नशीब आपल्याला साथ देत असतं. तुम्ही जे काही प्रयत्न करत असता, कष्ट करत असता, मेहनत करत असता आणि त्यासोबतच जर तुम्ही उपाय केले तर त्या उपायांचं तुम्हाला फळ हे प्राप्त होत असतं आणि तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला तुमचं नशीब हे साथ देत असतं. तर पहा, आपण जेव्हा उपाय करत असतो तर त्यावेळेला नशिबाने आपल्या सोबत कायम राहावं आणि छोटे मोठे कुठलंही काम जे आहे तर ते आपल्या हातनं यशस्वी व्हावं, यासाठी तुम्हाला हे उपाय करायचे असतात. आता उद्याच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. ज्या दिवशी तुम्ही घट हलवणार आहात तर त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. घट तुम्हाला उठवत असताना तुम्हाला 108 वेळेला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हा घट हलवायचा आहे. आता घट हलवल्यानंतर त्यामधलं सामानाचं किंवा त्यामध्ये ज्या वस्तू आपण टाकलेल्या आहेत त्यातल्या पाण्याचं, नारळाचं आपल्याला काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. कालचा पण एक व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही जर पाहिला नसेल तर तो नक्की पहा. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.